आजच्या तासात आपण चौकोन मोजणे हा घटक शिकणार आहोत. आता चौकोन हा शब्द व्यवस्थित समजून घ्या. कधी कधी ते तुम्हाला आयत मोजा असाही प्रश्न देऊ शकतात. चौकोन म्हणजे बघा, हे तर सुट्टे दिसणारे चौकोन आहेतच, पण या सोबत या बघा, या दोघांचा मिळून सुद्धा एक चौकोन होतो, या दोघांचा मिळून सुद्धा एक चौकोन होतो, या मधल्या दोघांचा मिळून, या मधल्या तिघांचा मिळून, इकडच्या तिघांचा मिळून, अशी चौकोनांची संख्या खूप जास्त वाढते. एवढे चौकोन मोजत बसले तर आपला नक्की कुठेतरी चौकोन विसरायचा, मोजायचा विसरून जातो आणि आपलं उत्तर चुकण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. म्हणून आपण काही त्याच्यामध्ये ट्रिक वापरत असतो. काय ट्रिक आहे चौकोन मोजायची? तर सर्वात अगोदर आडव्या लाईनला नंबर देऊन घ्यायचे. 1 2 3 4. अगदी तसंच जेवढ्या अशा उभ्या लाईन्स असतील त्या उभ्या पद्धतीने लाईन्सला क्रमांक देत जा. इकडे जेवढ्या लाईन्स आहेत त्याला पण नंबर द्या. 1 2 3. खाली असतील तर अजून 4 5 6 असे नंबर देत जा. इकडे पण उभ्या लाईन्स अजून असतील तर इकडे पण नंबर देत जा 4 च्या पुढे. आता पुढे काय काम करायचं ते समजून घे. अगोदर आपल्याला या उभ्या सिरियली लिहिलेल्या संख्यांची बेरीज करायची. 1 + 2 + 3 + 4. हे झाल्यानंतर गुणिले करा आणि हे जे आहेत उभे क्रमांक दिलेले त्यांची सुद्धा बेरीज करा. 1 + 2 + 3. आता अगोदर त्यांची बेरीज करा आणि नंतर त्यांचा गुणाकार. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. गुणिले यांची पण बेरीज करा. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6. अशा पद्धतीने 10 गुणिले 6 60. या आकृतीमध्ये एकूण 60 चौकोन आहेत जे की आपण मोजायला आपल्याला वेळ नसतो आणि जरी मोजले तरी कदाचित त्याला खूप वेळ जाईल. त्यातून एखादा चौकोन विसरला तर आपलं उत्तर 59 येईल. एखादा डबल गृहीत धरला तर 60 सुद्धा उत्तर, 61 सुद्धा उत्तर होऊ शकतं. म्हणून ही टेक्निक वापरायची. उभ्या कॉलमची बेरीज, आडव्या कॉलमची बेरीज गुणिले त्या दोघांचा, त्या बेरजांचा गुणाकार केला की तुम्हाला चौकोनाची संख्या मिळून जाते. ओके.